वारणा दूध संघावर महाशिवरात्री महोत्सवात प्रयागराज उत्तर प्रदेश येथे 144 वर्षानंतर गंगा, यमुना, सरस्वती या नद्यांच्या त्रिवेणी संगमावर होत असलेल्या महाकुंभ पर्वातील आणलेले जलतीर्थ वारणेच्या पाण्यात एकत्र करून कुंभ प्रतिकृती तयार करण्यात येणार असून त्यामधून भाविक भक्तावर जलतीर्थाचा शिरकाव करून प्रयाग योगाचा लाभ घेता येणार आहे। प्रयागराज येथील महाकुंभाचा लाभ घेता आला नाही त्यांना या पवित्र जलाने केल्या जाणाऱ्या रुद्राभिषेक जलामध्ये शाही स्नानाची पर्वणी महाशिवरात्री महोत्सवात देण्यात येणार आहे, अशी माहिती कोरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली। अशा प्रकारचा विचार करत असताना एक आगळं वेगळं असं आयोजन या महाशिवरात्रीच्या निमित्तानं आपण करायचं ठरवले। आता यातला सगळ्यात वेगळेपणाचा जो मुद्दा आहे तो प्रामुख्यानं यावर्षी 144 वर्षानं प्रयागराजमध्ये जो महाकुंभ संपन्न होतोय आणि त्याचं शेवटचं शाही स्नान हे महाशिवरात्रीच्या दिवशी त्या ठिकाणी संपन्न होणार आहे। तात्यासाहेब कोरे नगर येथील श्री वारणा सहकारी दूध उत्पादक प्रक्रिया संघाच्या कार्यस्थळावर असलेल्या शिवपार्वती मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे महाशिवरात्री महोत्सवाचे आयोजन शिवपार्वती मंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीनं आयोजित केले आहे। 26 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या या महोत्सवात पहाटेपासून रात्री 12 वाजेपर्यंत शिवपूजन आणि 27 फेब्रुवारी रोजी पहाटेपासून दिवसभर धार्मिक विधी, महाप्रसाद व रात्री आतषबाजीने सांगता होणार आहे। या पत्रकार परिषदेत शिवपार्वती देवस्थानचे ट्रस्टी तथा वारणा दूध संघाचे कार्यकारी संचालक सुधीर काबेरीकर, प्रशासकीय अधिकारी जीवनकुमार शिंदे उपस्थित होते। डॉक्टरांनी ऍडमिट होण्याचा सल्ला दिलाय, पण स्पेशल रूम परवडत नाही। मग टेन्शन घेऊ नका। सूर्य हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयींयुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत। कॅशलेस सुविधांसह खिशाला परवडणाऱ्या किमतीत बजेट फ्रेंडली इकॉनॉमिक स्पेशल रूम। पत्ता कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर। संपर्क 9822 63 54 69। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।